सीजेपीच्या लढ्याला आणखी एक विजय मिळाला। नालासार विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या सरन्यायाधीशांच्या हातून पदवी घेण्यास विरोध केल्याप्रकरणी नालसारच्या विद्यार्थ्यांची वकिली रोखण्यात आली। मात्र आता हा निर्णय अखेर रद्द करण्यात आलाय। कॉकरोच जनता पार्टीच्या आक्रमक पवित्र्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियानं माघार घेतली आहे। या संदर्भातील निर्णय त्यांनी रद्द केलाय। त्यामुळे हैदराबादच्या लॉच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। सीजेपीचे प्रवक्ता सौरव दास यांनी मनन मिश्रा यांचे दिवस भरलेत असं म्हणत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत। दास यांनी नेमकी काय म्हटलंय पाहूयात। मिस्टर मनन कुमार मिश्रा यांच्या बार काउन्सिल ऑफ इंडियानं केवळ एका वर्षात बैठका आणि कॉन्फरन्सवर 14 कोटी रुपये खर्च केले। आज त्यांना नालसारच्या विद्यार्थ्यांसाठी जारी केलेल्या त्यांच्या अत्यंत कडक आदेशाचा एक भाग अवघ्या एका तासाच्या आत मागे घ्यावा लागला। तर मग हे 14 कोटी रुपये कुठे आणि कसे खर्च होत आहेत? प्रवास आणि राहण्या खाण्यावरही 12 कोटी रुपये खर्च करण्यात आले। पण याचा निकाल काय लागला? जर मिस्टर मिश्रा युवा विद्यार्थ्यांविरुद्ध इतका कडक आदेश जारी करू शकतात तर त्यांनी युवा वकिलांसाठी आणि लॉ स्कूलसाठी काय भल्याचं काम केलंय? ते 2012 पासून या पदावर आहेत आणि 2030 पर्यंत राहणार आहेत। मिस्टर मिश्रा, आता तुमचा वेळ संपलाय। #लीगल कॉक्रोचेस युनिट आणि त्यांच्याशी जाब विचारून स्पष्टीकरण मागवा। सौरव दास, प्रवक्ता सीजेपी। दरम्यान यावर आता बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। मिश्रा काय म्हणालेत पाहूयात। कहीं कोई बात नहीं थी कि स्टूडेंट के इंटरेस्ट को कोई आघात पहुंचे। उस उद्देश्य से ये जो निर्णय हुआ अचानक, और उसको तुरंत जब काउंसिल ने अप्रूव नहीं किया, काउंसिल में बात चली, काउंसिल में सारे सीजन्ड लोग हैं, और बातचीत करने के बाद हम लोगों ने उसको पूरी तरह विड्रॉ किया। कोई इंक्वायरी का कोई सवाल नहीं है। तो वो अभिजीत दीपके जी हों या दास जी हों, उन लोग को ये कम्युनिकेट करना चाहता हूं आपके माध्यम से कि स्टूडेंट्स के इंटरेस्ट में कहीं कोई दिक्कत नहीं है। नाही, हे या लोकांची मेंटॅलिटी आहे ना, कुठे ना कुठे एक तानाशाही मेंटॅलिटी आहे की आमचा कोणी विरोध केला तर आम्ही तुम्हाला काहीच करू देणार नाही, तुमचं करिअर आम्ही संपवून टाकू। तर त्याच मेंटॅलिटीने कालचा तो निर्णय घेण्यात आला होता। पण जसं त्यांना दिसलं की लोक संतापलेत, चिडलेले आहेत ना, आता लोक शांत बसणार नाही। अशा प्रकारची जी काही यांची तानाशाही वृत्ती आहे ती याच्यापुढे कोणी सहन करणार नाही। हे काल पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे लोकांनी आणि जेनझीनी। ज्या प्रकारे त्यांनी लगेच एका तासात हा निर्णय जो मागे घेण्यात आला, त्यावरनं आता मला वाटतं की सरकार कुठे ना कुठे समजायला लागली आहे की आता ही तानाशाही वृत्ती चालणार नाही जास्त।